मित्रांनो, कृषीधारा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. वावर आहे तर पावर आहे मित्रांनो. बघा, जी जुनी लोक आहेत ती पैशाचा वापर शेती घेण्यासाठी सातबारा असावा म्हणत होते. खरंच आहे बरं का मित्रांनो, सातबारा असणं खूप गरजेचं आहे. हे बघा, हे कमी क्षेत्रामध्ये हे बघा इथं काय केलंय त्यांनी की हे कांदा लागवड केली, बरोबर आहे का? 5-5 फुटाचं सारं घातलेलं आहे इथं. व्यवस्थित मधून जाता येईल असं ठेवलेलं आहे. खुरपता येईल व्यवस्थित बायकांना अशा हिशोबामध्ये ही कांदा लागवड केलेली आहे. म्हणजे पेरलेला मित्रांनो कांदा ही लागवड केलेला नाही. कळलं का? तर बघा की शेती कशी सुंदर अशी केलेली आहे. व्यवस्थित आहे, मध्ये तण नाही, मध्ये कुठलंही गवत नाही, काय सुद्धा नाही. तुम्हाला तो व्यवस्थित सगळं केलेलं आहे. आणि कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न कसं घ्यायचं, म्हणजे एकाचं जरी एका साईडचं नुकसान झालं तर दुसरीकडनं आपल्याला त्याचा फायदा मिळाला पाहिजे, किंवा दुसरीकडून त्याचे 4 पैसे आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजेत. अशा हिशोबाने शेतकरी नियोजन करावं लागत असते. असं नियोजन करत असताना जर समजा शेती 1 एकर असेल किंवा 2 एकर असेल, तर 2 एकर मध्ये पण मित्रांनो भरपूर असं नियोजन होऊ शकतं. आता हे बघा, ह्यांनी कसं कसं केलं माहिती आहे का? तिकडे पलीकडे बघा झेंडू लावलेला आहे. झेंडू मध्ये संपल्याच्या नंतर मध्येच मका लावलेली आहे. त्याच्यानंतर हा कांद्याचा प्लॉट आहे. त्याच्यानंतर मध्येच तुम्हाला सांगतो हो का, कोबी लावलेला आहे. पत्ता कोबी आहे. सॉरी, पत्ता कोबी नाही, हा फ्लॉवर आहे. है का? 2x1 वर लागवड आहे कोबीची. 2x1. लागवड कशी आहे बघा, कशी आहे, लाईन टू लाईन एकदम व्यवस्थित सरळ आहे का नाही? नियोजन आणि मार्गदर्शन खूप हे असणं गरजेचं आहे. कमी क्षेत्रामध्ये कसं उत्पन्न जास्तीत जास्त घेता येईल याचं नियोजन शेतकऱ्यांनी करणं गरजेचं असते. ही लागवडीची जी पद्धत आहे मित्रांनो, आणि ह्याचं जे नियोजन आहे, आता ह्याच्यामध्ये बघा आळ्याचं प्रमाण जास्त दिसतंय. आळ्या दिसत आहेत ह्याच्यामध्ये. तर आळ्या पडून त्यासाठी एक फवारणी असते. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे पानं खाल्ले दिसतात का? आळ्याची फवारणी ऑलरेडी झालेली आहे. ह्याला काय ठिबकची गरज नाही, ह्याला काय पाणी असं दंडाने दिलं तर चालत असतं. ह्याला पाण्याचं एवढं काही नसतं. त्याच्यामध्ये थोडंसं आळ्या जास्त आहेत, जास्त पानं खाल्ली दिसायला लागली ह्याच्यामध्ये बघा. आणि कोबूला आळ्याचा जास्त अटॅक होतो. पत्ताकोबी असेल किंवा फ्लॉवर असेल, आळे हे असतीलच. अशा प्रत्येक वेळेस वेगवेगळे प्रयोग करणं, वेगवेगळं नियोजन करणं किंवा वेगवेगळ्या माहिती देणं, हे असं आमचं चॅनल काम करत असतं. तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. कसं वाटलं मित्रांनो? बघा, हे शेतकऱ्याची अशी माहिती पाहिजे. असं नवीन नवीन काय बी करता आलं पाहिजे, नवीन नवीन काय बी केलं पाहिजे. केल्याने होते रे, केलेच पाहिजे. कसं नियोजन व्यवस्थित केलं का नाही? लाईन टू लाईन एकदम सरळ
कसंही लागवड नाही, अचक वचक नाही. हं? एकदम परफेक्ट असं नियोजन मित्रांनो केलं आहे. अशी नवीन नवीन माहिती बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.